बुलढाणा जिल्हा कोषागार कार्यालयात पेन्शन फाईल मंजूर करण्यासाठी 20,000 रुपयांची लाच मागणाऱ्या अप्पर कोषागार अधिकारीसह 2 लिपिकांना एसीबीने रंगेहात पकडले आहे। शासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। बुलढाणा जिल्हा कोषागार कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत 3 कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडले। तक्रारदाराच्या वडिलांचे 2025 मध्ये निधन झाल्यानंतर त्यांचे पेन्शन आणि थकीत रक्कम मंजूर करण्यासाठी फाईल सादर करण्यात आली होती। मात्र संबंधित कर्मचाऱ्यांकडून कागदपत्रांमध्ये त्रुटी काढत फाईल प्रलंबित ठेवण्यात आली। अखेर फाईल मंजूर करण्यासाठी 20,000 रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे। तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर पथकाने सापळा रचला। ठरल्याप्रमाणे 15,000 रुपये स्वीकारताना अप्पर कोषागार अधिकारी प्रवीण मोंडे, लिपिक विनोद गट्टे आणि जीवन काळे यांना ताब्यात घेण्यात आले आहे। या तिघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही कारवाई एसीबीचे डीवायएसपी भागोजी चोरमले, पोलीस निरीक्षक रमेश पवार, विलास गुशिंगे आणि त्यांच्या पथकाने केली। घटनेमुळे शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे।